सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या मनासारखं यश मिळवून देणारा ठरेल. त्यामुळे आज तेच काम करा जे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नवीन कामामध्ये आईवडिलांचा सल्ला तुमच्या उपयोगी पडेल. आज तुम्ही जवळची किंवा लांबची यात्रा करू शकता. व्यवसायाची वाढती प्रगती पाहून तुम्हाला फार आनंद होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. योग्य लोकांसाठी आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. आज विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची अत्यंत गरज भासेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं काही निराशा मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आज कामाचा बोजा वाढू शकतो. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळण्याचं तुम्हाला सुख मिळेल. कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी त्या मालमत्तेची तुम्ही पूर्ण चौकशी करा आणि कागदपत्रांची तपासणी करा. जर तुम्ही व्यवसायामध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे. सासरवाडीच्या लोकांकडनं जर काही मतभेद तुमचे चालू असतील तर ते आज संपतील. तुमच्या शेजारी किंवा परिसरामध्ये तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आता माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुम्ही फार हुशार मानले जाल, परंतु तुम्हाला आज तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल आणि तिला बाहेरचं खाणं टाळायला सांगावं लागेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक स्थळांना भेट देण्याचा तुम्हाला योग येऊ शकतो. आज तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्या. वाहन अचानक खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा. समाजामध्ये तुम्ही फार हुशार मानले जाल, परंतु घरामध्ये तुमची प्रतिमा चांगली राहणार नाही. घरातील कामांमध्ये निष्काळजीपणामुळे घरामध्ये अशांतता पसरू शकते आणि अनेक उपयुक्त वस्तूंवरती तुमचे पैसे देखील खर्च होतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भौतिक सुखांचं महत्त्व जास्त वाटेल. व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल. आज एखाद्या कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे थोडासा ताण वाढू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल आणि कठीण परिस्थितीचा सामना देखील करावा लागेल. जर कोर्टामध्ये एखादा खटला चालू असेल तर त्यासाठी तुम्हाला चक्रा माराव्या लागतील. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज व्यवसायामध्ये तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुमचं यश आणि सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या प्रकरणामुळे सहकाऱ्यांचे तुमचे मतभेद वाढू शकतात, परंतु समजूतदारपणामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भेटाल आणि पिकनिकला जाण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. आज तुमचे काही जुने व्यावसायिक संबंध बिघडू शकतात. मुलांच्या शिक्षणाबद्दल तुमची थोडीशी धावपळ होऊ शकते, त्यामुळे थोडासा ताण राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला आज भरपूर लाभेल. व्यवसायामध्ये जास्त धावपळ झाल्यामुळे हवामानाचा तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. नातेवाईक किंवा जवळच्या मित्रांकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळेल, परंतु त्यामध्ये तुमचा काहीतरी स्वार्थ असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा चांगलं काम केल्याबद्दल सन्मानित केलं जाईल.
जर तुमच्या भावांशी काही वाद तुमचे चालू असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळाल्यानं तुम्हाला समाधानकारक नफा मिळेल. तुम्ही आज वृद्धांची सेवा आणि चांगल्या कामांवरती पैसे खर्च कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आज सुख मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. परंतु छोट्या छोट्या वादविवादांपासून तुम्ही दूर राहा, नाहीतर भविष्यामध्ये तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसायामध्ये आज तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांसाठी डोकेदुखी ठराल. मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाच्या कामासाठी निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील कोणीतरी सदस्य किंवा वडीलधारी व्यक्ती तुम्हाला यामध्ये मदत करेल. संध्याकाळचा वेळ आपल्या लोकांशी गप्पा मारण्यामध्ये आणि मजामस्ती करण्यामध्ये तुमचा जाईल. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही आज पुढे राहाल. मित्रांच्या मदतीनं तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. राजकारणामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न फळाला येतील आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांमुळे फायदा होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही बाहेरचं खाणं पिणं टाळा, नाहीतर तुमची तब्येत बिघडू शकते. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या गोडवा येईल आणि तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. मागच्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये तुमची कमाई वाढेल. रोजचे खर्च अगदी सहज भागतील आणि भविष्याची चिंता कमी होईल. तुमच्या व्यावसायिक योजनांना आज गती मिळेल आणि तुमचा मान सन्मान वाढेल. सासरवाडीकडनं देखील तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं चांगलं सहकार्य मिळेल. यामुळे तुमची बढती होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या गडबडीतही तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांसाठी वेळ काढू शकाल. यामुळे तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं हे अधिक घट्ट राहील. भावंडांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. राजकारणामध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरू शकतो. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. परंतु आज संध्याकाळी गाडी चालवताना मात्र तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अगदी आनंदी वेळ घालवाल आणि तुम्हाला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. एखाद्या समारंभामध्ये गेल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये तुम्ही वेळोवेळी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि भविष्याची चिंता कमी होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या प्रकरणामध्ये तुमचा वादवितंड होऊ शकतो. आज मुलांच्या शिक्षणासाठी तुमची थोडीशी धावपळ होऊ शकते. तुम्हाला आज भौतिक सुखांचं महत्त्व जास्त वाटेल. परंतु एखादा कर्मचारी किंवा नातेवाईक यामुळे तुमचा कामाचा ताण मात्र थोडासा वाढू शकतो. कठीण परिस्थितीचा सामना तुम्हाला आज करावा लागू शकतो. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही एक प्रकारची काळजी घ्या, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो.
समाजामध्ये तुम्ही हुशार मानले जाल, परंतु घरामध्ये तुमची प्रतिमा थोडीशी डागाळलेली राहू शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.